त्यामुळे मी जेव्हा त्यांना ह्या पिक्चर चीटरबद्दल सांगितलं तर त्यांनी मला मी जेव्हा त्यांना मेसेज केला की त्यांनी मला व्हॉट्सॲपवर रिप्लाय हा पाठवला की कॉंग्रॅच्युलेशन्स और जल्दी गवाव, म्हणजे हे परमिशन त्यांनी मला ग्रँट केली की आता गाणं घेऊन ये. ह्या गाण्याचा मी एक खूप मोठा इम्पॉर्टंट म्हणू शकतो माझ्या लाईफसाठी पण आहे. जेव्हा ह्या गाण्याचा व्हिडिओ आला तेव्हा मी सोनूजींना स्टुडिओमध्ये हा व्हिडिओ दाखवण्यासाठी गेलो, तर ते म्हणाले ठीक आहे व्हिडिओ देखते हैं. आणि त्यांनी व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघून त्यांना इतका आवडला आणि जसं जेव्हा हे गाणं संपलं तेव्हा त्यांचा पहिला शब्द गाणं बघितल्यावर आलं, प्रमोद जी मैं फिर से गाऊं क्या इस गाने को. तर म्हणजे आम्ही एकदम असे सरप्राईज झालो की हे काय. तो म्हणाले कि अभी मुझे ये वीडियो देखने के बाद और फील आ रहा है ये गाने का, और आपका हीरो मुंह कैसे खोल रहा है ये मुझे अभी पता चल रहा है. तो चलो अभी करते हे गाणं. मला आठवतं की रात्री 10-10:30 मी परत हे गाणं गायलं. मन माझे हरवले कुठे हे ना कळे, क्षण सारे पलटले कसे हे ना कळे, ग्लास भरला कारिता ही अशी ही का व्यथा, कोणा सांगू मी कशी ग ही कथा. माझ्यासाठी इट्स लाईक अ ड्रीम सॉन्ग. सिंगिंग विथ सोनू निगम मला वाटतं प्रत्येक सिंगरचं हे स्वप्न असतं. मला जेव्हा अभिजितनी फोन केला तेव्हा त्यांनी मला काहीही सांगितलं नव्हतं या गाण्याबद्दल. तो म्हणाला की आपल्याला एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे, अशी स्केल आहे, तू ये स्टुडिओत. मी गेले आणि त्यांनी मला फक्त आल्या आल्या पहिलंच वाक्य सांगितलं की आनंदी हे गाणं तुला सोनूजींबरोबर गायचं आहे. मला इतकं टेन्शन आलं की आता मी कसं गाणार आहे, हे काय होणार आहे माझं, आणि मी खूपच नर्वस झाले होते. पण अभिजितनी आणि प्रमोदजींनी साऊंड आयडियाज स्टुडिओमध्ये आम्ही हे गाणं रेकॉर्ड केलं. त्यांनी इतकं म्हणजे मला त्यांनी कुठेही असं डिमॉरलाइज होऊ नाही दिलं. त्यांनी मला खूप सपोर्ट केलं, खूप प्रोत्साहन दिलं आणि माझ्याकडून छान गाऊन घेतलं ते गाणं. माझ्यासाठी हा खूप बोनस होता, कारण की एक गाणं रेकॉर्ड झाल्यावर मी ऑलरेडी अशी खुश होते, खूप छान वाटत होतं. आणि अचानक अभिजितचा फोन आला. मला आधी खूप टेन्शन आलं होतं की आता हा म्हणजे ते रिलीज झालं नाही तोपर्यंत एक टेन्शन असतं ना की आता काय नाही ना, म्हणजे हे होणार आहे ना. आणि तो म्हणाला की आनंदी आपल्याला अजून एक गाणं करायचं आहे. तो म्हणाला की तेही सोनूजींबरोबर आहे. म्हणजे ते मन में लड्डू फुटाचं फिलिंग होतं कम्प्लीट. आसमानी रंग आले नवे, क्षितिजाला पंख यावे तसे, कोणी झंकारे तुझे सूर हे असे, माझ्यात ऋण सोडते तुझीच ही कंपनी. मला हे गाणं गाताना जास्ती मजा आली, कारण की मन माझे तुम्ही ऐकलं असाल तर त्याच्यात सिच्युएशन डिमांडनुसार हिरो एक वेगळा विचार करतो आणि हिरोईनच्या डोक्यात वेगळा विचार आहे. वेरॅज या गाण्यात ते दोघंही कम्प्लिटली इन्वॉल्ड आहेत गाण्यात, आणि इट्स लाईक अ गिव्ह अँड टेक मोर दॅन मन माझे. सो खूप मजा आली आणि इट्स अ व्हेरी 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 स्पेशल सॉन्ग टू मी. अरे याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला, रोज रोज तेच करून आलाय कंटाळा. अब भूलता जाओ मैं जलवों की कड़ी, चलते चलते रुक जाएगी वक्त की घडी. चीटर टायटल हे अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आहे आणि याचे चीटिंग लिरिक्स मी म्हणेन की अखिल जोशींनी लिहिलेले आहेत. ह्या गाण्याची गंमत अशी पण आहे की जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकाल तुम्हाला कळेल की काही याच्यात ॲक्टर व्हॉइसेस आहेत. त्या ॲक्टर व्हॉइसेसमुळे त्या गाण्याला इतकी गंमत आली. आणि ते ॲक्टर व्हॉइस ज्यांनी काढले आहेत त्याचं नाव आहे किशोर मोहिते. तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. फेडरर बोलला माझ्यासोबत खेळ ना जरा. ए अभ्या तू कसं नादाला सांग म्हणाला. चल चल बघा अभी चल झाला नव्हतं. अवधूत गुप्तेनी
इतकं सुंदर या गाण्याला, म्हणजे मी म्हणेन की 100% नाही तर अवधूतने 200% दिलं या गाण्यासाठी. आणि त्यांनी मला मला म्हणाला पण की हे माझ्या स्टाईलचं गाणं आहे आणि करेक्ट मला खूप त्यांनी एन्जॉय केलं हे गाणं. मी माय बोली चॅनल यांचं खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आम्ही चिटरची गाणी तुम्हाला इथे ऐकवण्याची, बघण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. अरे तुझ्यासारख्या टॅलेंटेड माणसाला तर प्रत्येक जण संधी देणार. असंच तू आणखीन सुपर म्युझिक करावंस याच फिल्मी गप्पाकडून तुला शुभेच्छा.